हरिभाऊ कानडे नागपूरचे भारतमाता निष्ठावान डॉक्टर, जे MBBS MD मेडिसिन आणि 1990 साली डीन असलेले, आज 70 वर्ष वयाचे, दरवर्षी या विद्येचं 7 दिवसाचं आयोजन करतात. ते म्हणतात की आधुनिक चिकित्सेबद्दलही आम्हाला आदर आहे. सर्वच विद्या चांगल्या आहेत आणि सर्वच विद्यांचे आपापले निरोगी होण्याचे प्रकार वेगळे वेगळे आहेत. मात्र तप सेवा सिमरन ही अत्यंत सहज उपलब्ध होणारी, लोकांना सर्व व्याधीतून मुक्त करणारी महान विद्या आहे. तर ही जेव्हा तुमच्या जीवनात उतरेल तेव्हा तुम्ही ती तुमच्याच गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीजवळचे प्रदीप शहाजी, जे IAS दर्जाचे इंजिनियर आहेत, ते हिंदी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये हाय लेवल PPT किंवा हे सर्व 100 वर्षाचं संशोधन एका 2 तासामध्ये समजावून सांगू शकतात. आणि आपल्या फिल्म डायरेक्टरपासून तर सर्वांपर्यंत हे विचार त्यांना पटवू शकतात. तर जेव्हा ही विद्या तुमच्या जीवनात येईल आणि आपण 1000 खेड्यांमध्ये हा प्रयोग यशस्वी करू, तेव्हा भारत माता अतिशय तुम्हाला आशीर्वाद देईल. कारण आपल्याला 6 लाख खेडी सुधारायची आहेत. आणि तुम्ही म्हणणार की अहो हे काय आहे, समाज परिवर्तन आणि हा एनिमा आणि हे, आणि दुसरीकडे महान श्रीमंत करोडो रुपयाची इंडस्ट्री. तर आम्हाला त्याच्याबद्दल हे नाही. महात्मा गांधींनी जसा चरखा आणला तेव्हा लोकांना वाटलं हे कसं काय शक्य आहे स्वातंत्र्य. तसंच आता हे दुसरं स्वातंत्र्य मिळवायला आपल्याला एनिमा, वमन, नॅचरल डाएट हे दुसऱ्या स्वातंत्र्याची एक आयुध आहेत. महोदय, मला तुमचा सोबत घरगडी म्हणून ठेवा, तुमची बॅग उचलायला ठेवा. कारण 100 वर्षापासून जे संशोधन करत आहेत ते काही 15 मिनटात तुम्ही सहज आत्मसात होईल अशी अपेक्षा नाही. पण जेव्हा मी कारमध्ये बसू, तुमचं डोकं शांत असेल, निर्विचार असेल, आणि मग मी तुम्हाला हळूच एखादी दवा, कॅन्सर, हे आपण औषधी घेतो हे कसं चुकीचं आहे हे बारकावे सांगेन आणि ते तुमच्या लक्षात येतील. तुम्ही म्हणाल की अहो एवढे मोठे सहसचिव, माझा घरगडी कशाला होता. तर महोदय, सुभाषचंद्र बोस जेव्हा भारत मातेला स्वातंत्र्य द्यायचं त्यावेळेस एखाद्या कंदहार, रशियामध्ये जाताना आम्ही फिल्ममध्ये पाहिलं की कशा रीतीने त्यांनी भारत मातेसाठी यातना, अपमान, अवहेलना सहन करून तिला स्वातंत्र्य करण्याचा प्रयत्न केला. तर निश्चितच आपण हा विषय समजून घ्याल. कारण तुम्ही सयाजी शिंदेसाहेब, नाना पाटेकरजी आज महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेमध्ये एक विशेष आदराचं स्थान करून आहात आणि समाज परिवर्तनाचा ध्यास जनतेचा तुमच्याकडेही लागलेला आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा यादवराव पावसे साहेबांना चरणस्पर्श करतो, बाबासाहेब पावसे साहेबांना चरणस्पर्श करतो की त्यांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं. भारत मातेला तुमची गरज आहे, तुमच्या विचारांची गरज आहे, तुमच्या सहभागाची गरज आहे. म्हणजे आमची ही शासन यंत्रणा तुमच्या पाठोपाठ सहकार्य करू लागेल. एवढे बोलून मी तुमच्यासाठी जे माझं मनोगत आहे ते थांबवतो. जय हिंद, जय भारत. आणि पुढचा भाग मी आता माझ्या या 200 सरपंचांकडे घेतो.